नमस्कार. आज आपण खमंग खुसखुशीत अशी बेसन पीठ न वापरता कोथिंबीर वडी बनवणार आहोत. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर उपलब्ध असली की महाराष्ट्रातील घराघरामध्ये कोथिंबीर वडी तर बनवलीच जाते. तर आज आपण एकदम खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी ही वडी बनवली आहे. तर खुसखुशीत होण्यासाठी मी भरपूर टिप्ससहित व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्ही वडी इथे मी आवाजावरून तुम्हाला समजत असेल की एकदम क्रिस्पी झाली आहे. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर कोथिंबीर इथे मी एक गड्डी घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडेसे त्याला देठसुद्धा राहू दिले आहेत. कोथिंबीर वडी बनवताना कोवळी अशी छोटी पाने असलेली कोथिंबीर कधीही घ्यायची, म्हणजे ती गावठी असते आणि चवीला छान लागते. सुरुवातीला कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एकदम बारीक आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. जेवढी शक्य असेल तेवढी कोथिंबीर बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर देठ मी याच्यात थोडेसे राहू दिले आहेत, त्यामुळे चवीला वडी आणखी छान लागते. तर इथे मी सर्व कोथिंबीर या पद्धतीने बारीक अशी सुरुवातीला कट करून घेते. आणि आज आपण बेसन पीठ न वापरता ही वडी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर इथे माझी कोथिंबीर पूर्ण कट करून झाली आहे. ही मी वाटीने मोजली आहे, तर 3 वाटी कोथिंबीर भरली आहे. आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. तुम्हाला आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त घालू शकता. भरपूर लसूण पाकळ्या घातल्या आहेत. 1 चमचा जिरे घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. पाणी न घालता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. नंतर ज्या ताटामध्ये कोथिंबीर वडीचं पीठ मळायचं आहे त्याच्यात कोथिंबीर मी इथे काढून घेतली आहे. याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे, हळद पावडर घालायची आहे. इथे मी अर्धा चमचा हळद पावडर घालत आहे. 1 चमचा धणे पावडर घालायची आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. तुम्हाला लाल मिरची घालायची नसेल तर स्किप करू शकता. आणि बनवलेलं वाटण घालायचं आहे. हे सर्व आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिठामुळे कोथिंबीरीला पाणी सुटते. नंतर आपल्याला याच्यात आता 1 वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं सुद्धा पीठ याच्यात वापरू शकता. आणि अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घातलं आहे. तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडी एकदम खुसखुशीत होते. जेवढी कोथिंबीर असेल त्याच्या निम्म पीठ आपल्याला वापरायचं आहे. एकदम जास्तही पीठ वापरायचं नाही. कोथिंबीर जेवढी आहे त्याच्या निम्मच पीठ वापरायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे घट्ट असं पीठ भिजवायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने पीठ घट्ट असं मळून घेतलं आहे. आता ही वडीचं पीठ आपण चाळणीमध्ये वापरून घेणार आहे, त्यामुळे इथे चाळणीला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ खाली चिटकत नाही. आणि या चाळणीमध्येच पीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. बघू शकता इथे पीठ आपलं जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि वरतून आता पांढरे तीळ मी याच्यावरती घालत आहे, म्हणजे वडी दिसायलाही छान दिसते आणि खायला पण तिळामुळे टेस्टी लागते. आणि साईडला पातेल्यामध्ये मी वडीसाठी वाफवून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाण्याला छान उकळी यायला लागली की याच्यावरती चाळणी ठेवायची आहे. झाकण ठेवून 15 मिनिटे हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिटांनंतर चाळणी इथे पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जशा आकारामध्ये वड्या हव्या आहेत त्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. वडी सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. कट करून घ्यायची आहे आणि तुम्ही लगेच बघू शकता चाळणी थंड झाली आहे. वडी किती सहज पटकन आपली निघाली आहे. अजिबात पीठ खाली लागलेलं नाही. आणि चौकोनी शेपमध्ये इथे मी वड्या कट करून घेतल्या आहेत. प्लेटमध्ये सर्व वड्या मी इथे काढून घेत आहे. अजिबात तुटत वगैरे नाहीत. नंतर या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत.
जर तुम्हाला डीप फ्राय करायच्या नसतील तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता आणि 8 दिवस या आरामात टिकतात. जर एकदम सर्व वड्या तळायच्या नसतील तर फ्रीजमध्ये तुम्ही डब्यामध्ये या वड्या ठेवून देऊ शकता आणि जेव्हा खायच्या असतील तेव्हा तळू शकता. तर बघू शकता इथे सर्व वड्या मी इथे प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत. आता आपण या वड्या तळायला घेऊया. तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे. तर वड्या तळताना तेल व्यवस्थित गरम असले पाहिजे, म्हणजे वड्या छान खुसखुशीत तळल्या जातात, तेलकट होत नाहीत. तर इथे मी तेलामध्ये वड्या टाकून घेतल्या आहेत आणि दोन्ही साईडनी छान ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. एकदम खुसखुशीत होतात आणि तेलकट अजिबात होत नाहीत. इथे मी तळलेल्या वड्या प्लेटमध्ये काढून घेत आहे. अशाच पद्धतीने मी सर्व कोथिंबीर वड्या तळून घेते. तर इथे बघू शकता आपल्या सर्व वड्या तळून झाल्या आहेत आणि तुम्ही कलर पाहू शकता, एकदम छान आला आहे आणि अजिबात तेलकट झालेलं नाही. एक वडी मी इथे तुम्हाला जवळून दाखवत आहे. एकदम क्रिस्पी झाले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.